प्रभूला सांगूया की प्रभू आज माझ्या हृदयाशी तू बोल. प्रत्येक वचन माझ्या जीवनाला स्पर्श करू दे. आज प्रभू माझं जीवन प्रभू येशूच्या नावात बदललं जाऊ दे. लॉर्ड, ह्या शेवटच्या दिवसात तू येण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि या दिवसांमध्ये माझी प्रार्थना आहे की लॉर्ड तुझ्या लेकरांसाठी आज तुझं वचन मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करू दे. धन्यवाद पिता, आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुझी स्तुती करतो पिता. वंडरफुल लॉर्ड जीसस, अँड वी वर्शिप यू लॉर्ड. आम्ही तुझी आराधना करतो. आपले डोळे बंद करूया, आपलं मन स्थिर करा. तुमच्या मनात अनेक विचार चालू असतील, उद्याची काळजी तुम्हाला सतावत असेल. मे बी आज तुमच्या जीवनामध्ये मोठं संकट असेल आणि तुम्ही हृदयावरती मोठं ओझं घेऊन आला असताल. पण लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्या माणसाकडे आलेले नाही, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने सर्व मानवाला निर्माण केलं, त्या जिवंत देवाकडे तुम्ही आलेले आहात. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. तो स्वतः म्हटला, अहो कष्टकरी आणि भारांकर लोकांनो, भाराक्रांत लोकांनो, तुम्ही मजकड या. तुम्ही मजकड या. कुठल्या धर्माकडे नाही, जातीकडे नाही, तुम्ही मजकड या. मी तुम्हाला विसावा देईल, मी तुम्हाला सुटका देईल, मी तुम्हाला तारण देईल, मी तुम्हाला जीवन देईल. हालेलुया. मी तुम्हाला आशीर्वाद देईल. Worship you Lord, we give all the glory. Hallelujah. कितना हसीन वादा किया खुदावन ने, कितना हसीन वादा किया खुदावन ने. जादू या तीन जमा होंगे, मैं हूँ हाजिर उनमें. जादू या तीन जमा होंगे, मैं हूँ हाजिर उनमें. कितना हसीन वादा किया खुदा बनने, कितना हसीन वादा किया प्रभूने आपल्याला वचन दिलेलं आहे. जिथे दोघे तिघे माझ्या नावामध्ये जमणार, जहाँ दो या तीन जमा होंगे, यीशु हाजिर में. तुझे अकेला, तुझे अकेला ना छोड़ूं मैं, रूह अपनी भेजूं. तुझे अकेला, तुझे अकेला ना छोड़ूं मैं, रूह अपनी भेजूं. तुझे अनाथ भी ना छोड़ूं, एक मददगार भेजूं. तुझे अनाथ भी ना छोड़ूं, एक मददगार भेजूं. प्रभु यीशु के सिवा, यीशु के सिवा इस जग में बात कही किसने
वंडरफुल वंडरफुल वी वर्शिप यू लॉर्ड वी वर्शिप यू हम तेरी आराधना करते हैं सेवा इस जग में बात कही किसने जहाँ दो या तीन जमा होंगे यीशु हाज़िर उनमें जहाँ दो या तीन जमा होंगे यीशु हाज़िर उनमें मैं हूँ हाज़िर उनमें। थँक यू आम्ही तुझी आराधना करतो आम्ही तुला रिस्पेक्ट देतो पिता येस लॉर्ड आम्ही तुझा मान करतो पिता थँक्यू तू आमच्यामध्ये हजर आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू माझी प्रार्थना आहे की आज प्रत्येक जीवाला स्पर्श कर जो ऐकेल त्याला प्रभू येशू कळू दे जो ऐकेल त्याचं जीवन बदललं जाऊ दे फादर आज रिकामे नाही जाणार तुझे लेकरं आमेन कारण बायबल मध्ये तू आमच्यामध्ये आहे हालेलुया तू इथं आहे आमेन तू आमच्यामध्ये आहे आमेन तू आम्हाला पाहत आहे Yes. तू आमच्यावरती दया करणारा देव आहे तू आम्हाला रिकामं पाठवणारा देव नाहीये आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो पिता थँक यू फादर आज प्रत्येक जण आशीर्वादाने ओतप्रोत होऊन जाऊ दे येणारे हे आठवडे त्यांच्यासाठी आशीर्वादाचे असणार लॉर्ड तुझा पवित्र आत्मा त्यांना चालवणार आणि त्यांच्या अशक्य गोष्टी अशक्य केल्या जावे बोल पिता धन्यवाद आम्ही तुला गौरव देतो शेवटी आपले पवित्र हात वर करून प्रभूला धन्यवाद देऊया प्रभूचे आभार मानूया प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो आमेन आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड की लोकांना माहित आहे की प्रभू येशू लवकर येणार आहे हा आपण शेवटल्या दिवसात जगतोय प्रभू लवकर येणार आहे आणि त्याच्या अगोदर देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी या जगामध्ये चमकलं पाहिजे आमेन हालेलुया हालेलुया त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी या शेवटच्या दिवसात प्रार्थनेचे मोठे योद्धे बनले पाहिजे त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी या शेवटच्या दिवसात रोज अन रोज आत्म्यात आणि खरेपणात त्याची आराधना केली पाहिजे त्याची इच्छा आहे प्रेज द लॉर्ड त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी या जगाशी समरूप होऊ नये प्रेज द लॉर्ड बोलूया माझ्या मागे देवाची इच्छा आहे मी या जगाशी समरूप होऊ नये मी या जगाशी समरूप होऊ नये कारण मी जिवंत देवाचं लेकरू आहे जिवंत देवाचं मी लेकरू प्रकाशाचं लेकरू आहे प्रकाशाचं लेकरू आहे आणि मी या जगाशी समरूप होणार नाही जगाशी समरूप होणार नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही देवासाठी वेगळे केलेले आहात तुम्ही निवडलेले लोक आहात तुम्ही पवित्र लोक आहात तुम्ही आशीर्वादित आहात आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया आय सेड प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड जगात गोंधळ आहे जगात वासना आहे जगात त्रास आहे Yes. पण येशू म्हणतो धीर धरा मी जगाला जिंकलेलं आहे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया तर तुम्ही स्तोत्र संहिता 46 अध्याय काढलात प्लीज कृपा करून देवाच्या वचनाकडे येऊया साम चॅप्टर 46 स्तोत्र संहिता 46 अध्याय साम चॅप्टर 46 प्लीज स्तोत्र संहिता 46 अध्यायामध्ये आपण येऊया आणि बायबल काय सांगतो वाचूया 10 वचन शांत रहा आणि जाणा की मीच देव आहे राष्ट्रांमध्ये मी उंचावला जाईन हा पृथ्वीत मी उंचावला जाईन राष्ट्रात आणि पृथ्वीत मी उंचावला जाईल सैन्यांचा परमेश्वर आम्हा संगती आहे सैन्यांचा परमेश्वर आम्हा सांगते किती लोकांना माहिती आहे की देव तुझ्या बरोबर आणि तुझ्या आतमध्ये राहतो येस आमेन पण देव म्हणतो शांत राहा माझ्या मुली आमेन माझ्या मुला शांत राहा का कारण की पृथ्वीत आणि स्वर्गात तो उंचावणारा देव आहे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया अनेक वेळा शैतान लोकांना गोंधळून सोडत आहे तो म्हणतो बघ तुला हा आजार झालाय बघ तुझ्या जीवनात हे त्रास आहेत बघ तुझा नवरा दारू पितोय बघ तुझं घर दुःखाने भरलेलं आहे बघ अशी स्टोरी आहे पण तू म्हणणार पाहिजे मी शांत राहणार का कारण माझा देव माझी लढाई लढत आहे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय परत एकदा वाचूया रीड दॅट
शांत रहा शांत राहा आणि जाणा की मीच देव आहे. आणि जाणा की मीच देव आहे. मीच देव आहे. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळते. म्हणा शांत राहा शांत रहा आणि जाणा की मीच देव आहे. मीच देव आहे. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा नाही की तुम्ही मी गोंधळून जावं. का आपण गोंधळणारे लोक नाहीये. आपण देवावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. शैतान नेहमी गोंधळून टाकायला येतो, त्रास द्यायला, तुम्हाला डिस्टर्ब करायला, तुम्हाला वेदना द्यायला. पण तुम्ही म्हणलं पाहिजे मी शांत उभं राहणार. का? कारण माझा देव माझ्यामध्ये राहतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या दिवशी शैतानाने ठरवलंय तुमचा नाश करायचा, त्या दिवशी देवाने ठरवलंय त्याचा शेवट करायचा. नाही तुम्हाला नाही कळाल मी काय सांगितलं. बोला माझ्या मागे. ज्या दिवशी शैताने सैतानाने ठरवलंय माझ्या विरुद्ध जायचं, माझ्या विरोधात जायचं, आजाराने त्रासाने दुःखाने, त्या दिवशी स्वर्गाने देखील ठरवलंय, त्या दिवशी स्वर्गाने ठरवलंय त्याचा शेवट करायचा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही कोणावरती विश्वास ठेवून जगणार? देवावर. अखिल लोक देवावरती विश्वास ठेवून जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूमध्ये विजय माझा आहे. येशूमध्ये विजय माझा आहे. 100% माझा आहे. 100% माझा आहे. येशूमध्ये विजय माझा आहे. विजय माझा आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की तुम्ही येशूच्या रक्ताने विकत घेतलेले आहात. येस. आमेन. तुम्ही साधे लोक नाहीये. आमेन. देवाने त्याची किंमत देऊन तुम्हाला विकत घेतलंय. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळते देवाचं वचन? येस. पण बायबल मधले 1 योहान 4 अध्यायामध्ये आपण आहोत. 1 योहान. येस. 1 जॉन प्लीज कृपा करून काढूया. 4 अध्याय आणि 4 वचन. लेकरांनो तुम्ही देवापासून आहात. 1 योहान प्लीज सर्वांनी काढा. माझी इच्छा सर्वांनी काढूया. 1 जॉन काढलं. 4 अध्याय वाचूया. लेकरांनो तुम्ही देवापासून आहात. लेकरांनो तुम्ही देवापासून आहात. हा. आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. आणि बायबल सांगतं त्यांना तुम्ही जिंकले आहे. माझ्याकडे लेकरांनो तुम्ही देवापासून आहात. तुम्ही जगापासून नाहीये. तुम्ही जगापासून नाहीये. तुम्ही शैतानापासून नाहीये. तुम्ही शैतानापासून नाहीये. तुम्ही देवापासून आहात. तुम्ही देवापासून आहात. आणि त्याला तुम्ही जिंकले. की लोकांना कळते देवाचं वचन ना. पुढे वाचूया. कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. ओके. तर जगापासून आहेत म्हणून जगाकडचे बोलतात आणि जग त्यांचे ऐकते. आपण देवापासून आहोत. जो देवाला ओळखतो तो आमचे ऐकतो. जो देवापासून नाही तो आमचे ऐकत नाही. ओके. माझी इच्छा आहे सगळ्यांनी लक्ष द्या. मी थोडं बसून बोललं तर चालेल. येस. बायबल सांगतं लेकरांनो तुम्ही देवापासून आहात आणि त्याला तुम्ही जिंकलेले. म्हणा मी देवापासून आहे आणि त्याला मी जिंकलेलं आहे. पण लक्षात ठेवा देव म्हणतो शांत राहा आणि जाण की मी तुझा देव आहे. आमेन. पण प्रॉब्लेम हा आहे की अनेक वेळा शैतान आपल्याला गोंधळून टाकतो. आणि म्हणतो यस तू देवापासून आहे. तू देवापासून आहे. बघ देव तुझं ऐकतोय का? बघ देव तुझ्यावरती प्रेम करतो का? बघ देव तुझ्या बाजूने आहे का? आणि मग आपण गोंधळून जातो. पण बायबल मध्ये लिहिलंय की विश्वास केव्हाच हल्ला नाही पाहिजे. आमेन. म्हणा विश्वास केव्हा हल्ला नाही पाहिजे. विश्वास केव्हाही हल्ला नाही पाहिजे. म्हणा जे विश्वास ठेवतात ते केव्हा हलत नाही. ते नेहमी शैतानाला हलवतात. बायबल सांगते एक दिवशी यहोशाफाट राजा होता आणि त्याच्यावरती संकट आलं. तर तुम्ही काढलं 2 इतिहास मध्ये आलात. प्लीज कृपा करून या. आपले बायबल काढा. 2 इतिहास 20व्या अध्यायामध्ये बायबल आपल्याशी काय बोलतो आपण वाचूया. म्हणजे तुम्हाला कळेल की देव किती महान आहे. हालेलुया. 2 इतिहास 20वा अध्याय. 2 इतिहास 20व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज कृपा करून देवाचं वचन आपण ऐकूया. प्लीज वाचूया. 2 इतिहास 20वा अध्याय आणि प्लीज पहिल्या वचनाच्या पुढे. यानंतर असे झाले की मोआबाचे संतान व आमोनाचे संतान व त्याच्याबरोबर मौनातले कित्येक यहोशाफाटावर लढाईस आले. तेव्हा कित्येकांनी येऊन यहोशाफाटाला सांगितले की तुझ्यावर मोठा समुद्राच्या पलीकडून आमाराच्या अलीकडून आला आहे. आणि पाहते हेस्रोनात तामार म्हणजे येन गेदी येथे आहेत.
मग यहोशापाट घाबरला. बायबल सांगते यहोशापाट घाबरला. माझी इच्छा सगळी थोडं वेळ वचन ऐकूया. म्हणा यहोशापाट राजा याच्यावरती अनेक सैन्य आलं. आणि बायबल मध्ये लिहिलंय. बोला बायबल मध्ये लिहिलंय तो घाबरला. पुढे असं लिहिलंय आणि परमेश्वराला शोधायला त्याने आपले चित्त लावले. कोणाकडे लावलं? परमेश्वराकडे शोधायला चित्त लावले. पुढे असं लिहिलंय आणि सर्व यहुद्यात उपासाची घोषणा करवली. तेव्हा परमेश्वराचे सहाय्य मागायला यहुदाचे लोक जमले. यहुदाच्या सर्वच नगरातून ते परमेश्वराला शोधायला आले. प्रेज द लॉर्ड. आमेन. ना बायबल सांगते यहोशापाटाला कळालं या शत्रूपासून मला कोणी नाही वाचवणार, देव वाचवणार. आमेन. प्रभू वाचवणार. आमेन. केव्हा केव्हा अशी परिस्थिती असते की तुम्हाला वाचवण्याला कुठले हात नसतात, पण वरचा एक हात आहे. येस. जो तुमच्यासाठी नेहमी तयार आहे. आमेन. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. ना बायबल पुढे सांगतं आणि यहोशापाट यहोवाच्या घरात नव्या अंगणापुढे यहुदा व यरूशलेम यांच्या समुदायात उभा राहिला. आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमच्या पूर्वजांच्या देवा, आकाशात तूच देव नाहीस काय? आणि राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर अधिकार करणारा तूच नाहीस काय? बायबल सांगते यहोशापाटाने प्रार्थना चालू केली. की लोकांना माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्ही देवाशी बोलता. आमेन. आपले हात वर करा. म्हणा ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, जेव्हा मी प्रार्थना करते, मी माणसाशी बोलत नाही, माणसाशी नाही बोलत, मी देवाशी बोलतो. मी देवाशी बोलतो. जो देव माझा ऐकतो आणि मला उत्तर देतो, त्या देवाशी मी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय तो बोलू लागला आणि तुम्ही बघत असताल त्याची प्रार्थना. पण मला पूर्ण नाही बोलायचं. 14 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा मत्तनाचा मुलगा येईल, याचा मुलगा बनाया, याचा मुलगा जकर्या, याचा मुलगा यहिजेल, आसाफाच्या संतानातला लेवी याच्यावर समुदायामध्ये परमेश्वराचा आत्मा आला. आणि बायबल सांगते ज्यावेळेस ते प्रार्थना करू लागले, ते भिवू लागले, चारी बाजूने संकट आलं, पवित्र आत्मा आला. आमेन. हालेलुया. आमेन. बरं पुढे काय लिहिलंय? आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुदा व यरूशलेमेकर ओ यहोशापाट राजा, तुम्ही ऐका. परमेश्वर तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका आणि घाबरू नका, कारण लढाई तुमची नाही तर लढाई देवाची आहे. ओ हालेलुया. आमेन. की देवाचे लेकर किती इथे बसलेले आहेत. आमेन. त्यांनी आपले हात वर. तुम्ही कोणाचे लेकर आहात? देवाचे. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? देवावर. मग मला सांगा, तुम्ही लढणार का देव लढणार? देव लढणार. पण आनंदाची बातमी, येशूने शैतानाला कायमचं वधस्तंभावर हरवलंय. येस. आमेन. आपण लढाई विजयासाठी नाही जगत, विजयापासून जगतोय. आमेन. हालेलुया. हालेलुया. ना बायबल सांगतं यहोशापाटाला देव म्हणला, घाबरू नका, लढाई तुमची नाही, कोणाची आहे? देवाची. म्हणा लढाई देवाची आहे. लढाई देवाची आहे. देव माझ्या बाजूने रोज लढणार. देव माझ्या बाजूने रोज लढणार. आणि मी रोज विजयी आहे. रोज माझा विजय आहे. आणि पुढे असं लिहिलंय, उद्या तुम्ही खाली त्यांच्यावर जा, पहा जे सिसाच्या चढणीवरून चढून येत आहेत आणि ओहळाच्या शेवटास यरूशलेमाच्या रानापुढे ते तुम्हास सापडतील. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. अहो यहुदा व यरूशलेमेत स्थिर उभे राहा आणि तुम्हापाशी यहोवाचे तारण आहे ते तुम्ही पहा. भिवू नका, घाबरू नका. उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चढून जाल, कारण परमेश्वर तुम्हा संगती आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुमच्या संगती आहे. परमेश्वर तुमच्या संगती आहे. ही लोकांची इच्छा आहे की आज तुम्हाला कळावं की देव इथं आहे. आमेन. नाउ टेल मी वन थिंग, जर देव आहे तर कार्य होणार किंवा नाही? होणारच. देव जर इथं आहे तर गोष्टी बदलणार किंवा नाही? बदलणारच. तर प्रभू येशू इथं आहे तर चमत्कार होणार किंवा नाही? होणारच. हालेलुया. हालेलुया. देव यहोशापाटाला म्हणाला, घाबरू नका, का लढाई तुमची नाही, लढाई माझी आहे. आणि ज्यावेळेस देव लढाई लढतो, देवाविरुद्ध कोण उभं राहील? कॅन यू टेल मी? देवाविरुद्ध कोण उभं राहील? राहू शकतं? म्हणा माझ्या प्रभू येशू पुढे, माझ्या येशू पुढे कोणी उभं नाही राहणार. कोणी उभा नाही राहू शकत. कारण मला माहित आहे, मला माहित आहे, आकाशात आणि पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली सर्व अधिकार माझ्या प्रभू येशूचा. हालेलुया. हालेलुया. आणि पुढे जर तुम्ही वाचत गेला तर बायबल असं सांगतं, यहोशापाटाला देवाने विजय दिला. आमेन. यहोशापाटाला विजय दिला. पण शैतान जो आहे तो येऊन काय करतो? डिस्टर्ब करतो, तुम्हाला हलवतो. तो तुम्हाला म्हणतो, बघ काय होणार नाही, बघ तुझा कॅन्सर मरणार नाही, तुझी परिस्थिती. त्याला म्हणायचं, शैतान, ज्या देवावर मी विश्वास ठेवलाय
तो देव माझ्या बाजूने लढणार आहे. आमेन. तो मला सोडवणार आहे. येस. तो मला पुढे घेऊन जाणार आहे. हालेलुया. तो मला बळकट बनवणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासात स्थिर उभं राहता त्यावेळेस देव काम करतो. आमेन. म्हणा माझ्या मागे, विश्वासाशिवाय देवाला खुश करता येत नाही. देवाला खुश करता येत नाही. बोला माझ्या मागे, विश्वासाशिवाय मी देवाला खुश नाही करू शकत. देवाला खुश करू शकत म्हणा नाही. विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा गोष्टी भरोसा देवाने मला दिलेला आहे. देवाने मला दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. सो या दिवशी मी प्रार्थना करेल की देवाने तुम्हाला ह्याप्रमाणे विजय द्यावा जसं देवाने यहोशाफाटला दिला. येस. हालेलुया. 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 एक आई माझ्या काढायला ते म्हणली, पास्टर एक भाऊ मला कॅन्सर आहे, माझ्या टॉयलेटच्या द्वारे पास्टर गाठी पडतात आणि पास्टर मला डॉक्टरनी सांगितलंय नो गॅरंटी, तुम्ही वाचणार नाही. आणि असे लोक चर्चला येतात. प्रेज द लॉर्ड. ते ज्यावेळेस चर्चला आले त्यांनी मला स्टोरी सांगितली, कॅन्सर त्यांना झालाय आणि डॉक्टरनी सांगितलं नो गॅरंटी. मी त्यांना सांगितलं बायबलमध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं शांत राहा आणि जाणा की मी परमेश्वर आहे. आमेन. मी परमेश्वर आहे. म्हणा शांत राहा. शांत राहा आणि जाणा. आणि जाण प्रभू येशू परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण गडबड करतो त्यावेळेस त्याला विश्वास नाही म्हणत. म्हणा ज्यावेळेस मी स्थिर उभा राहतो त्याला विश्वास म्हणतात. म्हणा ज्यावेळेस गोष्टी अशक्य आहेत आणि त्यावेळेला मी स्थिर उभा राहतो त्यावेळेस देव माझ्याद्वारे काम करतो. माझ्याद्वारे कार्य करतो. हालेलुया. हालेलुया. ते प्रार्थना सभेला आले, आम्ही त्यांच्याकडे पाहिलं, परिस्थिती वाईट होती पण येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आमेन. म्हणा प्रभू येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं घाबरू नका. ज्यावेळेस प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो, बिलीवर हे साधं नाव नाहीये, हे सर्वश्रेष्ठ नाव आहे. आमेन. म्हणा येशूचं नाव सर्वश्रेष्ठ नाव आहे. येशूचं नाव अति उंच नाव आहे. आणि आज ते माझ्यासाठी काम करणार आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली, देवाने मोठं कार्य केलं आणि आज डॉक्टरचे रिपोर्ट आले, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण आपले हात करून प्रभूला धन्यवाद देऊया. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद तू माझ्यासाठी रोज आणि रोज मोठमोठे कार्य करतो, मोठमोठे काम करतो. यहोशाफाटला कोणी सांगितलं यहोशाफाट आता तुझं काही खरं नाही, सगळे लोक तुझ्या विरुद्ध आलेत, पण यहोशाफाट म्हटला घाबरू नका, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो तो माझी लढाई लढेल. आमेन. आणि बायबल सांगते शेवटी पुढे जर तुम्ही वाचत गेला यहोशाफाटासाठी कोण लढला? देव. कोण लढला? देव. आता तो देव बाहेर नाहीये, तो तुझ्या आत राहतो. आमेन. म्हणा तो देव माझ्या आत राहतो. देव माझ्या आत राहतो. मला केव्हाच तो सोडणार नाही, मला केव्हाच तो टाकणार नाही. कारण त्याने मला वचन दिलंय, युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बाजूनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले वाचूया. एक इतिहास मध्ये आपण आहोत, 2 इतिहास. मग यहोशाफाटाने तोंड भूमीकडे करून डोके लवले आणि सर्व यहुदा व यरूशलेमेकर यहोवाचे भजन करीत यहोवाच्या पुढे उपडे पडले. आणि कहातीयांच्या संतानातील कोरही यांच्या संतानातले लेवी यहोवा इस्रायलाचा देव याला मोठ्या उंच शब्दांनी स्तवायला उभे राहिले. आणि ते मोठ्या पहाटेस उठून बाहेर ताकोवाच्या रानात गेले. आणि ते बाहेर जात असता यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुदा व यरूशलेमेकर हो माझे ऐका, परमेश्वर तुमचा देव याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही स्थापित व्हाल. हालेलुया. आमेन. ही लोकांना जीवनामध्ये स्थापित व्हायचंय. आमेन. गौरवात जायचंय. कोणावरती विश्वास तुम्ही ठेवलेला आहे? जिवंत देवावर. आमेन. हे शेवटचे दिवस आहेत. अनेक त्रास, अनेक संकट, नवीन आजार, आज अनेक भीतीच्या गोष्टी तुम्ही ऐकताल, पण बायबल सांगतात तुम्ही मी हलणारे नाहीये. येस. आमेन. म्हणा मी हलणारा नाहीये. मी हलणारा नाही. कारण मी स्वतःचा नाहीये. मी स्वतःचा नाही. मी जिवंत देवाचं लेकरू. जिवंत देवाचं लेकरू आहे. ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो विश्वासू देव आहे. तो विश्वासू देव आहे. तो मला हलू देणार नाही. तो मला हलू नाही देणार. पुढे असं लिहिलंय, त्याच्या भविष्यवादांवर भरोसा ठेवा, म्हणजे तुम्ही सफल व्हाल. आणि त्याने लोकांशी मसलत करून परमेश्वराला गाणारे नेमून ठेवले, यासाठी की त्यांनी सैन्यांच्या बाहेर जाताना परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ आहे. आणि पवित्रांच्या शोभे स्तवन करीत म्हणाले.
ओके, येस, वाचूया प्लीज. आणि जेव्हा ते गायन करून व स्तवन करू लागले तेव्हा अमोनाचे संतान व मोवाबी व सैर डोंगरातले लोक व यहुदावर आले होते. त्यांच्यावर यहोवाने दबे धरणारे ठेवले आणि त्यांचा मोड झाला. तेव्हा अमोन व मोवाब याचे संतान शेजर डोंगरातल्या राहणाऱ्यांना जीवे मारायला व त्यांचा पूर्ण नाश करायला त्याच्या विरुद्ध उभे राहिले. आणि त्यांनी सैराच्या राहणाऱ्यांना शेवट केल्यावर ते एकमेकांस जीवे मारू लागले. आणि यहुदा जेव्हा रानाच्या पहाऱ्याच्या बुरुजावर आला तेव्हा त्यांनी समुदायाकडे पाहिले आणि पहा, भूमीवर त्यांची प्रेत पडली होते आणि कोणीही सुटला नव्हता. हालेलुया, हालेलुया. कोणी कार्य केलं? परमेश्वराने. कोणी लढाई लढली? परमेश्वराने. कोणी विजय दिला? परमेश्वराने. पण बायबल सांगतं यहोशाफाटाने काय केलं का? नाही. त्यांनी लढाई लढली का? कम ऑन, त्यांनी तलवार वापरली का? त्याने भाला वापरला का? आपल्या हृदयात हात ठेवा, म्हणा मला तलवार आणि भाला वापरायला नाही बोलवलं, मला तलवार भाला मला विश्वास वापरायला बोलवलं, मला विश्वास वापरायला बोलवलं, मला स्थिर राहायला बोलवलंय, मला स्थिर राहायला बोलवलंय, मला पुढे जायला बोलवलंय, मला पुढे जायला बोलवलंय, मला देवाचं वचन ऐकायला बोलवलंय, देवाचं वचन ऐकायला बोलावलंय. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी असं करतो, बायबल सांगतं तोच यहोशाफाटचा देव आपला देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्या परिस्थितीमधून तुम्ही जात असताल, ज्या संकटातून तुम्ही जात असताल, चारी बाजूला अंधार दिसत असेल, डोंट वरी, काळजी ना करू, देवाला अंधाराचा प्रकाश करता येतो. आमेन. की लोकांना माहित आहे, आपल्या हात करून देवाला अंधाराचा प्रकाश करता येतो. एका क्षणात माझ्या देवाला शत्रूला 100% पळवता येतं. कारण मी त्याचं लेकरू आहे आणि तो माझ्यावरती प्रेम करतो, आणि मी आज त्याचा विजय बघणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे ते सगळ्यांनी कितीतरी दिवस शत्रू मेले, त्यांची संपत्ती, त्यांचं सोनं, त्यांचं नाण सगळं घेऊन गेले. कारण जो शत्रू आला होता तो संपला. कारण मी पहिलं सांगितलं, ज्या दिवशी शैतानाने तुम्हाला किंवा तुमच्या वैऱ्यांनी तुम्हाला संपवण्याचं ठरवलंय, त्या दिवशी देवाने ठरवलंय त्याचा पराजय करायचा. आमेन. म्हणा, एका बाजूला शैतानाने ठरवलंय, एका बाजूला शैतान ठरवतो, दुसऱ्या बाजूला देवाने ठरवलंय, दुसऱ्या बाजूला देव ठरवतो. नाव सांगा, कोण विजय होणार? देव. कमान, कोण विजय होणार? देव. ना तो देव कुठे आहे? माझ्यात आहे. बाहेर आहे का तुझ्या हृदयात आहे? हृदयात आहे. बोलत जा, बाहेर आहे का हृदयात आहे? हृदयात आहे. तो तुला बघतोय का तुझे त्याचे डोळे बंद आहे? पाहतोय तो. तुला बघतोय? येस. किती लेकर, किती आई वडिलांकडे लेकर आहेत? त्यांनी हात वर करा. तुमचे लेकर आहेत. तुमची नजर कोणावर असते? लेकरांवर. हा, तुमच्या लेकराला कोणी त्रास दिला, एक फटका मारला किंवा त्याच्या विरुद्ध गेला, तुमचा जीव तळमळतो किंवा नाही? येस. तुम्हाला वाईट वाटतं किंवा नाही? तुम्ही लेकरासाठी उभे राहता किंवा नाही? येस. बोलत जा, राहता. मग मला सांगा, ज्या देव स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, जो तुमच्यावरती प्रेम करतो, तो गप राहील? तो तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांकडे बघून तुम्हाला गप राहील का? नाही. बोलत जा सिस्टर, गप राहणार? तो म्हणणार, जाऊ दे, याला कॅन्सर दिलाय, आता माझं लेकरू मरू द्या, चल जाऊ द्या, याच्यावर कुणी करणी जादूटोणा करतोय, जाऊ द्या, याला मरू द्या. लोक माझ्याकडे येतात, म्हणतात, पास्टर मी बिलीवर आहे, पण पास्टर कुणीतरी माझ्यावरती काहीतरी करतंय. मी त्याला काय सांगतो माहितीये? त्याला सांगतोय की जो तुझ्यावरती करतोय त्याला सांग सावध राहा. त्याला सांग सावध राहा. का? कारण तुझे दिवस मोजलेले आहेत. येस. माझे दिवस आशीर्वादित आहेत. आमेन. तुझे दिवस मोजलेले आहेत. येस. कारण तू दिसलाय आज, माहित नाही उद्या दिसेल का नाही. कारण लढाई कोणाची आहे? परमेश्वराची. कोण लढतोय? देव. कोण लढतोय? देव. केव्हाच कुठल्या शैतानाला आणि त्याच्या दूतांना भिवू नका. कारण बायबल सांगतं देवाने सर्वांवरती आपल्याला अधिकार दिलाय. आमेन. तुम्ही इफिसकरास पत्रामध्ये आलात, पहिला अध्याय, इफिसकरास पत्र पहिला अध्याय, प्लीज कृपा करून काढूया 21 आणि 22 वचन. इफिसकराच्या पत्रामध्ये आपण आहोत. सर्व सत्ता व अधिकार, एक मिनिट वाचूया. इफिसकरास पत्र, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी काढूया, वाचूया. सर्व सत्ता व अधिकार व सामर्थ्य व धनीपण यापेक्षा प्रत्येक नाव जे या काळी ठेवले आहे तेच केवळ नव्हे, तर येणाऱ्या काळी ठेवण्यात येईल. त्यापेक्षा त्याने त्याला फार उंच करून बसवले. नक्की लोकांना देवाचं मिळालं. इफिसकरास पत्र पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत, वाचूया.
सर्व सत्ता, सर्व सत्ता, माझी इच्छा सगळ्यांना, सर्व सत्ता, सर्व सत्ता, हा, अधिकार, अधिकार व सामर्थ्य, व सामर्थ्य, धनीपण, व धनीपण, यापेक्षा प्रत्येक नाव, व प्रत्येक नाव, म्हणा प्रत्येक नाव, प्रत्येक नाव, माझी इच्छा सगळ्यांना, प्रत्येक नाव, प्रत्येक नाव, मग ते बाबाचा असो, बोलायचा, बाबाचा असो, कॅन्सरचा असो, आजाराचा असो, वैर्याचा असो, भीतीचा असो, कोणाचा असो, त्या सगळ्याच्या वरती येशूला नाव आहे. आमेन. आणि तो येशू आपल्यामध्ये राहतो. येस, आमेन. प्रत्येक नाव जे या काळी ठेवले आहे तेच केवळ नव्हे तर येणाऱ्या काळीही ठेवण्यात येईल, त्यापेक्षाही त्याने त्याला फार उंच करून बसवले. कोणाला? येशूला. आपको नहीं समझ में आ रहा है शायद मैं बहुत आपके पास आके बोल सकता हूँ. म्हणा सर्व नावापेक्षा, सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे, श्रेष्ठ नाव आहे ते येशूचं आहे. येशूचं आहे. आणि ते नाव ज्या नावात सर्व सामर्थ्य, सर्व अधिकार, सर्व सत्ता, सर्व देवदूत ज्याच्या अधीन आहे, त्याच्या अधीन आहे, तो येशू माझा प्रभू आहे. की लोक ऐकत आहे. मग तो तुमच्या येणाऱ्या संकटाकडे बघून गप्प बसेल का? नाही. म्हणा मला पवित्र आत्मा दिलाय, जेणेकरून त्याने शत्रूला पळवावं, असं लिहिलंय बायबल मध्ये. पवित्र आत्मा शत्रूला पळवतो. म्हणा पवित्र आत्मा शत्रूला 100% पळवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना माहित आहे. म्हणा पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो, मला रक्षण देतो, माझं संरक्षण करतो, मला वाचवतो, मला पुढे नेतो, मला सांभाळतो, मला शिकवतो, मला चालवतो. तो पवित्र आत्मा माझ्यात आहे. आणि बायबल पुढे सांगतो, वाचूया पुढचं वचन. आणि त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन केल्या आणि त्याला सर्वांवर मंडळीचा मस्तक होण्यास दिले. हा, मंडळीचा मस्तक होण्यास दिले. सर्व गोष्टी त्याने स्वर्गीय पित्याने प्रभू येशूच्या अधीन केल्या. आणि प्रभू येशू मंडळीचा मस्तक आहे. आणि तो मला म्हणतो शांत राहा आणि जाण ते मीच परमेश्वर आहे. हालेलुया. की लोकांची इच्छा असं व्हावं की तुम्ही शांत बसायचं शिकलं पाहिजे. शैतानाची इच्छा आहे तुम्ही गोंधळलं पाहिजे. पण देव म्हणतो शांत राहा. तुमच्या घरात भांडणं आहे, तुमच्या घरात दारू आहे, तुमच्या घरात अशक्य आहे. धन्य ते लोक जे शांत बसायचे आणि देवाबरोबर देवाशी बोलायचे शिकलेत. विजय त्यांचा आहे. विजय त्यांचाच आहे. काही लोक खूप कल्लोळ करतात. पास्टर असं झालं, पास्टर तसं झालं, पास्टर असं. फक्त म्हणायचं शांत राहा. का? कारण देव माझी लढाई लढणार. आमेन. की लोकांना माहिती आहे देव तुमची लढाई लढेल. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनात खूप पाहिलेलं आहे. आम्ही रोज पाहिलेलं आहे की ज्या वेळेला आपण शांत राहतो देव कार्य करतो. ज्यावेळेस आपण बडबड करतो, गोंधळतो, त्यावेळेस देव म्हणतो मी नाही काम करू शकत. एक तर तू कर, नाही तर मला करू दे. कोणी केलं पाहिजे? देवाने का तुम्ही केलं पाहिजे? देवाने. म्हणा देवाने 100% कार्य केलं पाहिजे. मी शांत राहिलो तर देव कार्य करेल. शांत म्हणजे तुम्ही प्रार्थना करणारे बनलं पाहिजे. शांत नाही तर लोक म्हणतील पास्टरनी सांगितलं शांत राहा. नाही, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या गुप्तस्थळी जाणार, प्रभूच्या पायापाशी गुप्त स्थानात, आणि शांत राहणार आणि म्हणा प्रभू हे संकट माझ्यावर आहे, हे त्रास माझ्यावर आहे, हे दुःख माझ्यावर आहे, हे सर्व वैरी माझ्या विरुद्ध आहे, पण मी नाही त्यांच्याशी भांडणार. तू भांडणारा देव आहे. आमेन. तू माझी लढाई लढ. आणि तुम्हाला दिसेल 8 दिवसाच्या आत, थोड्याच दिवसाच्या आत ते लोक येऊन तुम्हाला माफी मागणार. तुमचा रिपोर्ट बदलला जाणार, तुमचे बॉस बदलले जाणार, तुमच्या घरासाठी दरवाजे उघडले जाणार. देव तुमच्यासाठी नवीन कार्य करेल. कारण लढाई कोण लढतंय? देव. माझ्या वगैरे शांत राहा आणि जाना की परमेश्वर माझा देव आहे, माझाच देव आहे. तो राज्य करतो. इफिसकाराच्या पत्रात काय वाचलं आपण? सर्व अधिकार, सर्व सत्ता, सर्व देवदूत स्वर्गात आणि पृथ्वीवर माझ्या देवाला दिलेले आहेत. माझ्या येशूला दिलेले. म्हणा येशूच्या नावात मला अधिकार मिळाला. मी तो वापरणार. बायबल मध्ये शैतानाला
शैतानाला आडवा म्हणजे तो पळेल, म्हणजे तो पळेल, म्हणजे तो पळेल. डायरेक्ट बॉस बद्दल सांगितलं, दुरात्म्याला अडवू नका, ते छोटे छोटे आहेत. कोणाला अडवा? सैतान. म्हणा शैतानाला अडवा, सैतानाला आडवा म्हणजे ते पळून जाते, म्हणजे तो पळेल. पण काही लोकांना शैतानाला अडवता येत नाही. ते नुसते वरडतात, फास्टर फास्टर, असं झालं तर झालं, याने केलं तो असं. सिस्टर, ज्या दिवशी तुम्ही शांत बसणार आणि म्हणणार शैतान, मला एक गोष्ट कळाली आहे की तुला अडवायला अधिकार मला मिळाला आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही शैतानाला अडवणार तो पळून जाणार. म्हणायचं माझ्या म्हणणं, येशूच्या नावात, येशूच्या नावात प्रत्येक दुष्ट आत्मा, प्रत्येक दुष्ट आत्मा, सगळा भीतीचा आत्मा, भीतीचा आत्मा, दबावाचा आत्मा, दबावाचा आत्मा निघून जा, निघून जा. कारण जो जगात आहे, जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे, माझ्यात आहे तो मोठा आहे, तो मोठा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असं करणार, मी तुम्हाला सांगतो अशक्य गोष्टी शक्य होतील. किती लोक समज में आ रहा है? म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद. मी आजपासून शांत राहायचं, मी शांत राहायचं शिकणार आहे, मी शिकणार आहे, जेणेकरून माझा देव माझी लढाई लढेल. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणतो बायबल सांगतं, ज्यावेळेस दावीद त्या गल्ल्यात पुढे उभं राहिला, बायबल सांगतं दावीदाला 100% माहित होतं या गल्ल्यातला मारणारा माझ्यामध्ये राहतो. गल्ल्यातला सगळे भिले, राजा भिला, सैन्य भिलं, पण दावीद भिला का? नाही. का? कारण दावीदाला माहित होतं या गल्ल्यात मध्ये जो आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. आमेन. आणि बायबल सांगते शेवटी दावीद तलवार भाल्याने आला, पण यहोवाच्या नावाने. येस. कोणाच्या नावाने? यहोवाच्या नावाने. किती लोक येशूच्या नावाने जगतात? आमेन. ना, आय एम आस्किंग यू, मी तुम्हाला विचारतो, किती लोक येशूच्या नावाने जगतात? आमेन. किती लोक येशूच्या सामर्थ्याने जगतात? आमेन. किती लोक येशूच्या ताकदीने जगतात? येस. किती लोक येशूच्या नावात जगतात? हालेलुया. तुमचा विजय पक्का आहे. आमेन, आमेन. ऐसे तुमचा विजय पक्का आहे, तुमचा विजय पक्का आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमेन. सो आज आपण जिवंत देवासाठी उभे आहोत. आज जेवढे लोक इथं आलेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे की प्रभू यांना एवढं बळकट बनव, शांत, की जे आतापर्यंत त्यांना त्रास देणारे ते लाजवले जातील. येस, आमेन. ते लाजवले जाते, आमेन. ते तुझ्याकडे येतील, येस, आणि म्हणतील मला माफ कर, कारण तुझा देव जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. पण तुम्ही भांडू नका, शांत राहा. तुम्ही कोर्टात जाऊ नका, देवाचं कोर्ट त्याच्यापेक्षाही मोठं आहे. आमेन. आपलं कोर्ट स्वर्गातलं आहे. येस. आणि तिथून ज्यावेळेस देवाने न्याय ठरवलाय, आज्ञा दिली, मग कुठलंच थांबू नाही शकणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं, माझ्या मुली, माझ्या मुला, भिवू नको, भिवू नको, धीर धर. काय धर? कारण मी जगाला जिंकलेलं आहे. येस. कारण मी जगाला, म्हणा येशूने जगाला जिंकलंय. येशूने जगाला जिंकलेलं आहे 100%. 100%. आणि तो येशू माझ्यामध्ये आहे. तो येशू माझ्यात आहे. ती लोकांची इच्छा आहे की प्रभू येशूने या आठवड्यामध्ये तुमच्याद्वारे मोठं कार्य करावं. मॅन. पण तुम्ही शांत राहा प्रार्थनेमध्ये. तुमचा पती खूप तुम्हाला त्रास देत असेल, शांत राहा प्रार्थनेत. मी अनेक पतींना बदलताना बघितलंय, जे गर्विष्ठ होते, जे दारू होते, पिणारे. मी पतीबद्दलच नाही बोलत, पत्नी देखील. पण प्रभूने असं कार्य केलं की आज ते माझे चर्चचे मेंबर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव तुमच्यासाठी करेल, देव तुमच्यासाठी करेल. सिस्टर, धीर धरा, कारण देवाने ठरवलंय तुला गौरवातून गौरवात घेऊन जायचं. देवाने ठरवलंय की तुझी लढाईमध्ये तुला विजय द्यायचा आहे. मग तुला कोण हरवू शकतं? माझी इच्छा, सगळ्यांनी आपल्या हृदयात हात ठेवा, म्हणा मला हरवणारा, मला हरवणारा जो कोणी असेल, जो कोणी असेल, आतापर्यंत त्यांनी सगळ्याला हरवलं असेल, त्यांनी सगळ्यांना हरवलंय, पण ज्यावेळेस तो माझ्यापर्यंत येईल, त्यावेळेस माझ्यापर्यंत येईल, त्याची गोष्ट संपली. त्याची गोष्ट संपली. कारण माझी लढाई लढणारा, माझी लढाई लढणारा माझा देव आहे, माझा देव आहे, आणि त्याचं नाव प्रभू येशू. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. यहोशाफाटने हे पाहिलं, आणि बायबल सांगतं यहोशाफाटला कळालं की बायबलचा देव नक्की लढाई लढतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची इच्छा आहे की आज देवाने तुमच्यासाठी कार्य करावं.
ही लोकांची इच्छा असं व्हावं. येस आमेन. आपले हात वर करून म्हणा, आज माझ्यासाठी देखील असं व्हावं, असं होणार आहे. माझी हरलेली लढाई, माझी हरलेली लढाई मी विजयात बदलली जावी, विजयात बदलली जाणार येशूच्या नावात, येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. आणि देव करायला सामर्थ्यवान. आमेन. ऐसे देव हे करायला सामर्थ्यवान आहे. अजून एक वचन, जर तुम्ही प्लीज यशामध्ये आला, यशामध्ये यशा प्लीज कृपा करून काढूया. आयझिया चॅप्टर 59, यशा 59 वाध्याय, आणि प्लीज 19 वचन वाचूया. असे की पश्चिमेपासून परमेश्वराच्या नावाचे भय धरतील आणि सूर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. जेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. बघा, एक बी आमेन नाही म्हटला. आमेन. परत एक, परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. जेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल तेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल. नहीं बॉम्बे, आपको नहीं समझ में आ रहा है. परत एकदा, जेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल. ही लोकांनी पूर बघितलाय. बॉम्बे मध्ये पूर आला होता बघा, मागच्या 8-10 वर्षापूर्वी सगळं बॉम्बे जलमय झालं होतं. कोणी अडवलं का पुराला? नाही. बायबल सांगते शत्रू पुरासारखा येईल. कसा येईल? पुरासारखा आत येईल, पण पुढे असं लिहिलंय, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. आमेन. नाही, आपको नहीं समझ में आ रहा है. माझी इच्छा आहे सगळ्यांनी वाचूया. वाचा. जेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल, शत्रू पुराप्रमाणे आत येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. त्याला पळवील. हो. तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. माझा प्रश्न आहे, परमेश्वराचा आत्मा कुठे आहे? माझ्यात. बघा, कोणाला माहित नाही. आपला हृदय हात ठेवा. म्हणा, देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. देवाचा आत्मा माझ्यात आहे. आणि तो शत्रूला पळवणार आहे. तो शत्रूला पळवणार. परत एकदा वाचा, परत एकदा वाचा. जेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल. देव एका माणसाविषयी नाही बोलत, पुराविषयी बोलतोय. येस. ज्यावेळेस शैतान कॅन्सर सारखा उभा राहील, ज्यावेळेस शैतान गरिबी सारखा उभा राहील, येस, दरिद्री सारखा उभा राहील, येस, तुला मारायला भीती. आज अनेक लोकांना शैतान जो आहे नाशाकडे चालवतोय. तरुण मुली आत्महत्या करतात. का? कारण ते म्हणतात, पास्टर कोणीतरी रात्री येतंय आणि मला गळा दाबतोय, मला म्हणते आत्महत्या कर, रम्मी खेळ. व्हेरी सॉरी टू से दॅट. नो. कोणीतरी म्हणतंय दारू पी, नशा कर. आज तरुण मुलं, 12-13 वर्षाचे मुलं मोबाईल मध्ये बघतात आणि त्यांना असं वाटतं, या मोबाईल मध्ये बघतात आणि त्यांना शैतान म्हणतो, आता तुझं काय नाही खरं, आत्महत्या कर. शत्रू पुरासारखा आत येईल, पण पवित्र आत्मा त्याला पळवील. ती लोकांची इच्छा आहे, पवित्र आत्म्याने शत्रूला पळवावं. हालेलुया. तुम्ही स्थिर राहा. आमेन. जाना. आमेन. परमेश्वर तुमच्यामध्ये राहतो. येस. आमेन. की लोक समज में आ रहा है. म्हणा, आपले हात वर करून, मी स्थिर उभा राहील. मी घाबरणार नाही. मी हलणार नाही. काही रिपोर्ट येऊ, काही परिस्थिती असो, पण देवाचा पवित्र आत्मा शत्रू जरी पुरासारखा आला, शत्रू जरी पुरासारखा त्याला पळवणार आहे. आज प्रत्येक शत्रू पळणार आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. कारण पवित्र आत्मा आलाय. कारण पवित्र आत्मा आलेला आहे. मला विजय द्यायला, मला सुटका द्यायला, मला निराशातून आशेत आणायला, मला वाईटातून चांगल्यात आणायला, दरिद्रीतून श्रीमंतीत आणायला पवित्र आत्मा आलेला आहे. येशूच्या नावामध्ये तो शत्रूला पळवणार आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरता, बलाने काम होत नाही, पराक्रमाने काम होत नाही, देवाच्या आत्म्याद्वारे. आमेन. आमेन. देवाच्या आत्म्याद्वारे. आपल्या हातात गुणा, बलाने नाही, पराक्रमाने नाही, पण देवाच्या आत्म्याद्वारे काम होतं. 100% होणार आहे. आणि शत्रू पळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या विरुद्ध अनेक शत्रू आले. लोकांनी आम्हाला मारायचं ठरवलं, लोकांनी अनेक विरोध केला,
मी कॅमेऱ्यावरती मी बोलू नाही शकत. अनेक संघटनाने अनेक ते म्हणले याला संपवून टाकूया, हा प्रभूसाठी सुसमाचार देतोय. यु नो, आतापर्यंत मी इथं उभा आहे पण ते दिसतच नाही. येस आमेन. ते दिसत नाहीये. हालेलुया. का माहितीये, शत्रू ज्यावेळेस पुरासारखा येतो त्यावेळेस पवित्र आत्मा एखाद्या जायंट सारखा उभा राहतो. आमेन. सिस्टर, तू साधी नाहीये, तू जिवंत देवाचं लेकरू आहे. हालेलुया. ब्रदर, तू साधा नाहीये, तू जिवंत देवावरती विश्वास ठेवलेला आहे. येस आमेन. आणि तुझा विश्वास नक्की कार्य करणार. आमेन. तुझा देव नक्की कार्य करणार. येस. हालेलुया. 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 लोक मला चॅलेंज देतात की पास्टर बघा हे होणार का, बघा ते होणार का. मी त्यांना सांगतो चॅलेंज आहे. येस. चॅलेंज आहे. येस. का? कारण की आम्ही आमच्या स्वतःवर चॅलेंज देत नाही, का आमचा देव जिवंत आहे. आमेन. म्हणा माझ्या ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन. म्हणा ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन. हरलेलं जीवन नाहीये. हरलेलं जीवन नाहीये. रडणारं जीवन नाहीये. रडणारं जीवन नाहीये. पण ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. विजयी जीवन आहे. विजयी जीवन आहे. विजयी जीवन आहे. तर येशू कबरेमध्ये असता तर तुम्ही आणि मी हार फूल घेऊन आणि नारळ घेऊन आणि मेणबत्ती घेऊन आलो असतो आणि म्हणलं असतं बिचारा येशू आला, सगळ्या जगासाठी मेला, पण बघा कबरेतच आहे. पण बायबल सांगतं तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस येशू मेल्यातून उठला, येशू काय म्हणला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस येशू मेल्यातून उठला, बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे पडदा वर पासून खालपर्यंत फाटला. आमेन. आमेन. आता तुम्ही आणि मी देवाजवळ जाऊ शकतो आणि तो देव तुम्हाला विजय देणारा देव आहे. आमेन. किलो कळतंय देवाचं वचन. उभे राहा आपल्या जागेवरती. आपण आज प्रभूला सांगणार आहे की प्रत्येक शत्रू पळाला पाहिजे. प्रत्येक शत्रू, तुझ्या घरात शैतानाने दारू आणली असेल, तुझ्या घरात शैतानाने व्यभिचार आणला असेल, तुझ्या घरात दुभागणीचा आत्मा आला असेल, या तुझ्या घरामध्ये दरिद्रीचा आत्मा असेल, निराशेचा, भीतीचा, आज पवित्र आत्मा प्रभू येशूच्या नावात पळवणार आहे. आज प्रभू येशूच्या नावात पळवणार आहे. यहोशाफाटला हे कळालं. बायबल सांगते यहोशाफाट म्हणाला, या चला आपण प्रार्थना करूया. येस. चला आपण स्तुती करूया. हालेलुया. शैतानाची इच्छा होती यहोशाफाट गोंधळून जावा. येस. यहोशाफाट भीतीने मरावा, पण देवाची इच्छा होती यहोशाफाटने देवावरती विश्वास ठेवून जगावा. हालेलुया. आणि बायबल सांगतं यहोशाफाट उभा राहिला, सगळ्या इस्रायलला एकत्र केलं. आमेन. आणि ते प्रार्थना करू लागले. थँक यू जीसस. ते प्रार्थना करू लागले. येस. आणि देवाने दूत पाठवला, वैरी एकमेकालाच मारू लागले. येस. हालेलुया. आणि शेवटी सगळे संपल्यावर यहोशाफाट त्या लढाईच्या मैदानावर आला आणि त्यांनी लोक उभे राहिलेले पाहिले नाही. त्यांनी शत्रूला जिवंत पाहिलं नाही. येस. त्याने शत्रूला तलवार भाला घेऊन उभं राहिलेलं नाही पाहिलं, कारण त्याच्या देवाने तो यायच्या अगोदर काम केलं होतं. हालेलुया. की लोकांची इच्छा आहे तुम्ही आज घरी जायच्या अगोदर, तुम्ही आज घरी जायच्या अगोदर देवाने काम करावं. आमेन. आमेन. 100% कार्य करावं. तुम्ही उपास, तुम्ही उद्या ऑफिस मध्ये जायच्या अगोदर तुमच्यासाठी मार्ग तयार व्हावा. येस. आमेन. तुमची इच्छा आहे तुम्ही जे काही ठरवलंय ते देवाने पूर्ण करावं. येस. 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 शांत राहा. आमेन. आमेन. आणि जाना की तोच देव तुझ्यामध्ये राहतो. येस. आमेन. आमेन. आता म्हणतो लेकरांनो तुम्ही देवापासून आहात आणि त्याला तुम्ही जिंकलंय. येस. कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. मोठा आहे. हे वचन बोलणं फक्त हवेत नाहीये. वाचा तुमचं बायबल, रीड युअर बायबल. येस. आणि तुमचं बायबल तुम्हाला जोरात ओरडून सांगेल बायबलचा देव जिवंत आहे. आमेन. बायबलचा देव कार्य करणारा आहे. हालेलुया. 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 आपले डोळे बंद करा. थँक यू जीसस. प्रभूला सांगा प्रभू पवित्र आत्मा पुरासारखा शत्रूला पळवणार आहे. आमेन. आज माझं जीवन शैताना अनेक संकटांनी घेरलेलं आहे. येस. जे काय ते देवासमोर मांडा, जे काय ते प्रभू समोर मांडा. प्रभूला सांगा माझं जीवन अनेक संकटांनी घेरलेलं आहे. हे प्रभू माझी जीवन जे आहे ते अनेक विचाराने भरलेलं आहे. येस मास्टर. अनेक त्रासाने भरलेलं आहे. हो दे बाबा. पण मला माहिती आहे मी शांत राहणार. येस लॉर्ड. कारण की माझ्यामध्ये जो देव आहे तो देव माझ्या शत्रूला माझ्या पुढे येऊ देणार नाही. येस. हालेलुया. तो यहोशाफाटाच्या पुढे शत्रूला उभं राहू नाही दिला. यहोशाफाटला कळालं येस. देवाने वचन दिलंय
आणि तो पूर्ण करणार आहे. आमेन. अनेक लोकांच्या जीवनामध्ये आज अस्थिरता आहे. त्यांना असं वाटतं की पास्टर मी जगल का मरल, पास्टर माझं शरीर उभं राहील का पडेल, पास्टर माझ्या घरामधली परिस्थिती बदलेल किंवा नाही. तर तुम्ही जिवंत देवावरती विश्वास ठेवायला आलेले आहात तर गॅरंटी आहे, गॅरंटी. शत्रू जरी पुरासारखा आला, पवित्र आत्मा त्याला पळून लावेल. आमेन. तो पळून लावेल. आपले डोळे बंद करा. आपले मुख उघडून देवाचे आभार माना. प्रभूला सांगा तू माझ्यामध्ये राहतो म्हणून धन्यवाद. तू माझ्यात राहतोस धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू माझ्यासाठी तू विजय दिलेला आहे. धन्यवाद येशू तू माझ्यासाठी विजय दिलाय. माझ्यासाठी तू शैतानाला हरवलेला आहे. माझ्यासाठी तू शैतानाला हरवलेला आहे. माझ्यासाठी तू कबरेवर विजय मिळवलाय. माझ्यासाठी तू कबरेवर विजय मिळवलाय. माझ्यासाठी तू पापावर विजय मिळवलाय. माझ्यासाठी तू पापावर विजय मिळवलाय. आणि तुला गाडण्यात आलं. तुला गाडण्यात आलं. पण तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठलाय. तू पुन्हा उठलाय. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद येशू. आज तू स्वर्गामध्ये आहे. आज तू स्वर्गात आहेस प्रभू. परमपितेच्या उजव्या हाताला. परमपिताच्या उजव्या हाताला. पण पवित्र आत्मा तू पाठवलेला आहे. पवित्र आत्मा तू पाठवलायस माझ्यामध्ये राहण्यासाठी. माझ्यात राहायला. आजपासून प्रभू येशूच्या नावामध्ये पवित्र आत्मा गप नाही बसणार. पवित्र आत्मा गप्प नाही बसणार. तो शत्रूला पळवणारा आत्मा आहे. शत्रूला पळवणारा आहे. तो शत्रूला पळवणारा आहे. शत्रूला पळवणारा आहे. तो परिस्थिती बदलणार आहे. परिस्थिती बदलणार आहे. तो निर्माण करणार आहे. तो निर्माण करणार आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रभू येशू आहे. आपले डोळे बंद करा. हुराबाला सथाराबाला. आपले डोळे बंद करा. सगळी चिंता देवाच्या पायापाशी टाका. म्हणा मी गोंधळून नाही जाणार. मी गोंधळून नाही जाणार. मला गोंधळणारा आत्मा नाही मिळाला. मला गोंधळणारा आत्मा नाही मिळालेला. मी भिणार नाही. मी भिणार नाही. मला भीतीचा आत्मा नाही मिळाला. भीतीचा आत्मा नाही मिळालेला. म्हणा मी टेन्शन घेणार नाही. मी टेन्शन घेत नाही. कारण माझी चिंता वाहणारा माझा देव आहे. माझी चिंता वाहणारा माझा देव आहे. म्हणा रिपोर्ट काही बोलूच. रिपोर्ट काही म्हणत. माझा देव रिपोर्ट बदलणार आहे. माझा देव रिपोर्ट बदलणार आहे. म्हणा परिस्थिती मला काही सांगो. परिस्थिती मला काही सांगो. लोक माझ्या विरुद्ध काही बोलो. लोक माझ्या विरुद्ध काही बोलत. मला एक गोष्ट माहित आहे. मला एक गोष्ट माहित आहे. देव जो माझ्या मध्ये राहतो. देव जो माझ्यात राहतो. तो एका क्षणात कार्य करतो. एका क्षणात कार्य करतो. त्याचं नाव प्रभू येशू आहे. नाव प्रभू येशू आहे. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. हालेलुया. हालेलुया. आतापर्यंत तुम्ही प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल तर बायबल सांगतं तो तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवे मुंबईमध्ये त्याचा नाश होणार नाही. महाराष्ट्रामध्ये त्याचा नाश होणार नाही. त्याला सर्व कालचे जीवन प्राप्त होईल. म्हणून बायबल मधले अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. सिस्टर ब्रदर आपलं हृदय देवाकडे वळवा. कारण ज्यांच्यामध्ये प्रभू येशू नाहीये तो रिकामा व्यक्ती आहे. तो अर्थ नसलेला व्यक्ती आहे. पण ज्याच्यामध्ये प्रभू येशू आहे तो स्वर्गाच्या सर्व आशीर्वादाने भरलेला आहे. त्याचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. त्याच्या जीवनाला अर्थ आहे. कारण प्रभू येशू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू त्याच्यामध्ये राहतो. आज आपलं हृदय प्रभू येशूसाठी उघडा आणि माझ्या मागे म्हणा हे प्रभू येशू. हे प्रभू येशू. मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी प्राण दिला. माझ्यासाठी प्राण दिलाय. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्या दिवशी तू पुन्हा उठलाय. असा माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे. हे प्रभू येशू. प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये माझ्या हृदयात ये. मला क्षमा कर. मला क्षमा कर. मी पश्चाताप करतो. मी पश्चाताप करते. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून टाक. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून टाक. प्रभू येशू. प्रभू येशू
तूच माझा तारणारा देव माझा आहेस. तारणारा देव आहेस. माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयामध्ये ये प्रभू. आजपासून प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. हृदयामध्ये स्वीकारत आहे. मी कबूल करत आहे. मी कबूल करते. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण माझं तारण झालं. झालेलं आहे. आमेन. आमेन.